कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ती ना स्वतःला आता डॉक्टर समजायला लागलीये। काहीतरी अघोरी उपाय करत होती आदित्यवर। ज्यावेळी तिने तो लेप लावायला घेतला ना आदित्यला, तेव्हाच माझ्या मनात शंकेचं झुरळ चुकचुकलं। झुरळ? पाल असते ती। पाल आणि पायाचा काय संबंध? अहो म्हणजे शंकेची पाल चुकचुकती, झुरळ नाही। तेच ते। हा सगळा घोळ त्या पारूनी घातलाय ना, मी तिला बोलवून आणते। नको मॅडम, त्याची काही गरज नाही। हा, जर तुम्ही तिचं कौतुक करणार असाल तर तिला बोलवायला माझी काय हरकत नाही। ऍक्च्युअली आदित्य सरांना ताप यायला होता आणि ज्या पद्धतीने हे लागलंय ते पाहता त्यांच्या पायाला सूजही यायला हवी होती, पण हा जो लेप लावलाय त्याच्यामुळे आदित्य सरांना तापही आला नाही आणि पायाची सूजही कमी झाली। ही मुलगी पारू, या पारूला आयुर्वेदातील ज्ञान दिसतंय। तिनं ज्या प्रकारे उपचार केलेत ते अतिशय योग्य आहेत। शी बाई, मी ठरवते वेगळं आणि घडतं काहीतरी वेगळंच। मला वाटलं होतं आता अहिल्या वहिनींच्या शिव्या खायला मिळणार त्या पारूला आणि माझे कान तृप्त होणार, पण कसलं काय। आदित्य सरांना लेप तर लावला, काढा बी द्यायला पाहिजे होता, म्हणजे कसं आदित्य सरांना लवकर बरं वाटलं असतं। किती पाय दुखतोय त्यांचं काय माहिती, काय बी कळना झालंय। डॉक्टर आल्याशिवाय काय बी कळणार नाही। हे पेन किलर्स हे आदित्य सरांना द्या आणि जर गरज लागली तरच द्या, आणि जमलं तर हा लेप लावणं चालूच ठेवा। हा लेप लावल्यानं पेन किलर्स घ्यायची गरजच लागणार नाही। त्यांनी आदित्य सर लवकर बरे होतील। ओके, ठीक आहे, येतो मी। चला मी येतो, आलो। पारूकडून तो लेप बनवून आणू का? आणते। ए थांब, काय गरज नाहीये त्या लेपची आपल्याला। ज्या मुलीने बहिणींना न सांगता विचारता या घरची नोकरी सोडली, त्या मुलीची माफी बहिणी मागणार? तिच्या समोर त्या झुकणार? नाही जमणार। आपण ना या डॉक्टरांपेक्षा चांगला डॉक्टर बोलू, आणि नाही गरज आपल्याला त्या पारूच्या लेप बीपची कशाची। हो ना वहिनी? तुम्ही मालक असाल म्हणून तुम्ही आमच्याशी कसं बी वागाल, कसं बी बोलाल आणि आम्ही ऐकून घेऊ असं अजिबात नाही। मला सुद्धा तुमच्या भाषेत उत्तर देता येतं। हो, काही गरज नाहीये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।